तर वर्धापन दिन मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे आता ॲक्शन मोडवर आलेत। उद्धव ठाकरे आज आमदार खासदारांची बैठक घेणार आहेत। संध्याकाळी ताजलँड बांद्रा इथे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे। मतदारसंघातील प्रश्न आणि कामांबाबत माहिती घेतली जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यामध्ये चर्चा होईल। दुपारी 12 वाजता संपर्क प्रमुख आणि विभाग प्रमुखांची सुद्धा शिवसेना भवनात बैठक आहे। या दोन्ही बैठकांना उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित असतील। आणखी तपशील घेऊया। पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। पद्मेश, आज या ज्या दोन्ही बैठका होत आहेत त्यामध्ये नेमके कुठले महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात? स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत, ते सुद्धा आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मार्गदर्शन करतील अशी शक्यता नाकारता येत नाही। नक्कीच आपण जर पाहिलं काल जो वर्धापन दिन झाला त्यानंतर उद्धव ठाकरे कुठेतरी ऍक्शन मोड मध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या संदर्भात या बैठका असतील, ज्या आज दोन मुख्य बैठका असणार आहे। एक शिवसेना भवन येथे संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांची 12 वाजता बैठक असणार आहे आणि आमदार आणि खासदार यांची ताज लँड मध्ये बांद्रा येथे बैठक असणार आहे। पहिल्या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर लढा आपल्या मुंबईचा हे जे कॅम्पेन शिवसेनेने सुरू केलंय या संदर्भात पुढील आखणी कशी असणार आहे, पुढील आपले मेळावे कसे घ्यायचे या संदर्भात स्वतः उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहे। येत्या काळामध्ये विक्रोळीमध्ये देखील आदित्य ठाकरे यांचा एक छोटासा मेळावा होणार असल्याची माहिती आपल्याला मिळते। त्याचबरोबर अदानी विरोधात कसं आपण अजून लढू शकतो या संदर्भात उद्धव ठाकरे स्वतः संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना असं एक मार्गदर्शन करणार आहे। आणि जी संध्याकाळची जी बैठक होणार आहे त्यामध्ये मुख्यतः या येणाऱ्या जे अधिवेशनाचं सत्र आहे त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांची रणनीती काय असणार आहे हे ते आमदार आणि खासदार यांना सांगणार आहे। आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अनेक दिवसांपासून आमदार आणि खासदार नाराज होते, त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी ही बैठक बोलावली आहे। शिंदे असतील ते शिंदे आमदार खासदार जवळ होऊ नये, त्याचबरोबर अजून पक्षांतर होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। जी, पद्मेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।